मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ठाणे येथील वागळे इस्टेट येथील एलिमेंट आयटी पार्क येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। यावेळेस मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे आणि शिंदे कुटुंबातील इतर सदस्य सुद्धा होते। या सर्व सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला। यावेळेस शिवसेनेचे इतर प्रमुख पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। तर ही दुसरी दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मतदान केलं। राज्यातील सर्व लाडक्या बहिणी आणि लाडक्या बंधूंना माझी विनंती आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले। लोकशाहीमध्ये जो मतदान करतो त्याला सरकारकडून अपेक्षा ठेवण्याचा जास्त अधिकार आहे असंही फडणवीसांनी म्हटले। तर तिसरी दृश्य आपण पाहतोय। तिसऱ्या दृश्यामध्ये उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवार यांनी भल्या सकाळी मतदानाचा हक्क बजावला। महाराष्ट्रातील नागरिकांना निर्णय घ्यायचा की पुढच्या 5 वर्षासाठी महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा, योग्य उमेदवाराचं मत देऊन सर्वांनीच मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन अजित पवार यांनी सकाळी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला केलंय। तर ही 3 दृश्य आपण पाहतोय। महायुतीचे 3 नेते, या 3ही नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला। महाराष्ट्राचा देखील हा उत्सवाचा दिवस आहे। महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे आणि महाराष्ट्राला शक्तिशाली आणि देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारा हा उत्सव आहे। आणि म्हणून या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी सहभागी व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे। लोकशाहीचा उत्सव चाललेला आहे। या उत्सवामध्ये मतदान हा केवळ आपला हक्क नाही आहे, ते आपलं कर्तव्य देखील आहे, तो आपला अधिकार देखील आहे। आणि म्हणून माझ्या कुटुंबासकट मी आज मतदान केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, सगळ्यांना माझी विनंती आहे, सर्वांनी मतदान करा। मला ही निवडणूक विकासावर न्यायची होती। मला ही निवडणूक सकारात्मकदृष्ट्या कुणावरही टीका टिप्पणी न करता लढायची होती। त्याच्यामुळं मी आणि आमचे जे काही समर्थक होते, माझे प्रचार करणारे सहकारी होते, त्यांनी पण हीच भूमिका घेतली। तुम्ही बघितलं असेल आमच्या बहिणींनी दिलेली बाईट किंवा माझ्या मुलांनी दिलेली बाईट किंवा इतर माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी दिलेली बाईट, महायुतीच्या माझ्या सहकाऱ्यांनी दिलेल्या बाईट, कुठल्याही बाईटमध्ये असं काहीतरी वेगळा एक नवीन इश्यू निर्माण होईल अशा प्रकारची कुठलीही गोष्ट आम्ही होऊन द्यायची नाही असं ठरवलेलं होतं।